ज्यांची संबंध महाराष्ट्रात आपला माणूस, कामाचा माणूस, महाराष्ट्राचे दादा म्हणून ज्यांची ओळख होते, विशेष ओळख या धाराशिव जिल्ह्याची तुम्हा आम्हा सर्वांचे नेते डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांचे नेमणे, या भागाचे लोकप्रिय आमदार, माजी मंत्री, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे मामा, या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं परवा दुःखद निधन झालं. आजच्या या अखेरच्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो. आई तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो की या माझ्या लोकनेत्याला चिर शांती लाभो आणि जो पवार कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ती सहन करायची ताकद होती. काक्रंबा जिल्हा परिषद गटाच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दया, डायलॉग एक सीआयडी मध्ये दया सत्तेचा दरवाजा तोड, दयानंदजी शिंदे आणि त्यांना साथीला असणारे या गावचं वैभव. पंढरीनाथ सगरकर दोन बैलाची जोडी आहे का? कुणाच्या बैलात जोड्या चांगल्यात? कुणाकडे चांगल्यात जोडी? कुणाची बैलाची? तसे एकापेक्षा एक दोन खोंड आहेत का? कामाचे ते बिनकामाचे. हे आता भाषण केलेले नेते आमचे हे इतकं कमी बोलतात आणि काम प्रचंड करतात. बरोबर? तसं वैभव मांडे पंचायत समितीचे आपल्या उमेदवार आणि येथे उपस्थित असलेले चौरे साहेबापासून प्रभाकर मुळे साहेबापर्यंत, पिचालजी पर्यंत, प्रभाकरजी, प्रशांतजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्याची नावं घेतले. त्याच्यामुळे राहिली असली तर मला चिठ्ठी ज्यांनी लिहून दिली त्यांना तुम्ही पकडा. तर मला काय सगळी बांधणी या गावचा भागचा आहे, पण आता सगळे मामा, सगळा गाव मामाचा. मी नाही म्हणणार कामाचा आहे ना, कामाचं नसतं तर मला कसं येऊ दिलं असते. उपस्थित तरुण मित्र, वडीलधारी मंडळी यांनी, माझ्या माय माऊलीनो, माझ्या लाडक्या बहिणीनो, माझा आवाज ऐकत असलेल्या समस्त नागरिकांनो, विचार करत होतो, येत होतो, उशीर होत होता. प्रभाकररावची विशेष माफी मागून सांगितलं, प्रभाकरराव तुम्ही या भागचे नेते आहेत, या भागात काम केलेले ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळं अध्यक्षीय समारोप प्रभाकरराव मुळे साहेबांनी करावा. मी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी माहितीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. हे कुणाचा वसा घेऊन जात आहेत? हे कुणाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत? हे या भागाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटलाचा विकासाचा वसा घेऊन तुमच्याकडे मत मागायला आले. बघा, दयानंद सांगत होते आणि दयानंद बोलत असताना मी ऐकत होतो. मला आठवलं दयानंद किती कष्टातनं, परिश्रमातनं, श्रम करून एका दलित समाजातला कार्यकर्ता एबीपीच्या माध्यमातून काक्रंबा जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर तुम्हा आम्हाला मतदान मागायला येतो. हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शक्य आहे. एक तरुण सहकारी मताचा जोगवा तुमच्याकडे मागतोय. मला वाटतं किलतच्या या भागातील जनता या भाजपच्या माझ्या कार्यकर्त्याच्या मताची झोळी मतदान करून भरणार का? आई भरणार? मला जरा कमी ऐकू येतंय, त्यामुळे जर सांगायला लागतंय भरणार.
तुम्ही ताई आणि तुम्ही दादा मागचे बाल्कनीवाले भरणार. मी तुम्हाला आजच्या या सभेच्या माध्यमातून विनंती करायला आलोय की राणादादा खरं तर येणार होते या सभेला, परंतु राणादादाकडे परवा दुःखद घटना झाल्यामुळे अजून दादा काही प्रचार करत जास्त फिरत नाही. त्यांनी सांगितलं पिटूबायाला, विशालबायाला, सगळ्याला कार्यकर्त्याला, चौरे साहेबासही सगळ्याला जावा किलचकरांना हात जोडून विनंती करा. दोन तरुण चांगले सहकारी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सामोरे येत आहेत आणि या तरुण सहकार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. दुनिया झुकती है. तुम्ही मला म्हणलं किलतचं वैशिष्ट्य काय? किलतचं वैशिष्ट्य दुनिया झुकती है. दुनिया सिर्फ किलच का चाहिए. काय नाही, इथले लोक खतरनाक आहेत. काय दादा, काय काळेसाहेब, काय दत्ता, अशी जादू फिरवली. वैभव कॉम्प्युटर इंजिनियर आहे ना का मेकॅनिकल आहे? एमपीसी बीपीसीतल्या पोरांना अभ्यासाला पाठवतो, बेरोजगाराला काम करवतो. ही गुंडी कुठनं फिरवली? अख्ख्या गावानं वैभव वैभव म्हणून डोक्यावर घेऊन नाचावं आणि या वैभवला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं तर बया एवढं मोठ्यानं सुद्धा बोलायची गरज नाही. उमेदवारी ज्या दिवशी सांगितली त्या दिवशीच किलज मध्ये गुलाल. मी मगापासून सांगालो, मला जरा कमी ऐकू येते त्याच्यामुळे मला जोरात सांगायला लागतं. गुलाल पक्काय का? पक्काय? लाडक्या बहिणी पक्काय? प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या खालच्या बसलेल्या शेतकरी बंधूंनो पक्काय का? शेजारचं पोरग सांगा ना बारक काय आहे ना. आता माझ्या समोर किलत जर पक्का एवढं कमलाचं तर दोन हात वर करून आणि वैभव मर्डे हे दोन करून भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर जे निवडणुकीला सामोरे जातात 7 तारखेला यांच्या समोरील बटन कमळाचं बटन दाबून तुम्ही या दोघालाही निवडून द्या. 7 तारखेला तुम्ही साथ द्या. येणाऱ्या 5 वर्ष राणादादा, अर्चनाताई आणि स्टेजवरचे सगळे लोक 5 वर्ष तुमच्या कर्जाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी साथ देतील हा संकल्प या निमित्तानं करतो. आणि माझ्या सोबत दोन्ही हात वर करून एक जोरदार घोषणा द्या. चला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. आली तिथं नेऊन फुलं बिलं टाकली. कुटुंबया कितकं टेन्शन आलं मला. येताना मी दादाला 2दा फोन केला, ठीक केलंय का तिकडला आपण काही. दादानी सांगितलं आपण शब्द पाळणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. ज्या जनतेनं मला निवडून दिले त्या जनतेची सेवा केली पाहिजे. 70 वर्षापासून बहिते वस्तीला जोडणारा रस्ता नव्हता, त्याला 40 लाख रुपयाचा निधी राणादादाच्या माध्यमातून दिलाय. सिमंदर तांड्या किती दिलाय का? आहे कमी पडलाय की जरा थोडं मानवीनं कमी आहे दिलाय का? दिलाय. तरुण पोरं जरा बोलतच नाही. काय झालं? नाही नाही होय होय काहीतरी सांगा ना. आता पिटूबाईन सांगितलं कडकडून उडून खाल्ला म्हणले तिने काहीतरी. आपल्याला माहिती नाही. सिमंदर तांड्याला 40 लाख रुपये. ज्या ज्या योजना तुम्ही 2-3 गोष्टी आहेत. संविधान सभागृह करायचा आपला संकल्प आहे आणि मी खात्री आणि विश्वासाने सांगतो ह्या दोघाही तरुण पोरावर गुलाल जेव्हा उधळाल 1 वर्षाच्या आत संविधान सभागृह केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आजकालची तरुण पिढी अशी डुलत येते, झुलत येते.
त्यांना विकासाची गती कळत नाही. गावागावात अशी तरुण पिढी वाढत चालली. माझ्या माय माऊलीच्या डोळ्यात बऱ्याचदा अश्रू येतात. जर अशी पिढी जर घडत गेली तर या देशाचं, या भागाचं, या किलतचं, या काक्रंबा गटाचं काय भविष्य असेल. मी तुम्हाला सांगतो, सक्षम जिल्हा आणि समृद्ध ग्रामीण जीवन करण्यासाठी राणादादाच्या माध्यमातून आजच आपण 10 घोषणाचा, 10 योजनेचा, 10 कलमी संकल्प कार्यक्रम जाहीर केलाय. काय कार्यक्रम? लोकाभिमुख, प्रगत, पारदर्शक सरकार, आरोग्य आपल्या दारी, पर्यटन विकास, महिला सक्षमीकरण, सौर ऊर्जेचा प्रकाश, अद्ययावत शिक्षण, रोजगाराची संधी, शेळी पालनात आर्थिक क्रांती, गाव तिथे पक्के रस्ते, पाणी पुरवठा, हे तर एक झलक आहे. या जिल्ह्याचा काया पालट करायचा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेताला पाणी द्यायचं आहे, तरुणाच्या हाताला काम द्यायचं आहे, महिलाच्या हाताला काम द्यायचं आहे, बेरोजगाराला ताकद द्यायची आहे. हा संकल्प राणादादांनी केला आहे. कारण राणादादाकडे दृष्टी आहे, विकासाचं विजन आहे. मी या निमित्तानं किलतच्या नागरिकाला, मतदार बंधू भगिनीला विनंती करायला आलोय की आपला संकल्प तयार करा. आपला संकल्प 7 तारखेला आपला संकल्प असला पाहिजे. 7 तारखेला राणादादाला साथ देणार का? देणार? हिचे इलेक्शनचे माणसं की त्याच्यामुळे ते असं मोबाईल लावून दिसत. काय तुमच्या हातात ते मोबाईल? कशाच आहे ते? इलेक्शनच आहे का? मीडियावर का? सहज विचारलं बाबा, म्हणजे पुन्हा मला वाटलं काहीच बोलना झाले, दुना झाले, बोलना झाले. आपण थोडं गरम करू. सर्वांना विनंती आहे की दोन्ही हात वर करून आपल्याला घोषणा द्यायची मोठ्यानं. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महिलांच्या शिक्षणाची जननी माता सावित्रीबाई फुले, एपीजे अब्दुल कलाम आणि या भारत भूमीवर होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या प्रचार सभेमध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार सभेमध्ये उपस्थित मंचावर सर्वच मंचाधीश, आपल्या जिल्ह्याचे माजी अध्यक्ष नितीन काळे साहेब यांचं स्वागत झालंय. त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. मंचावर उपस्थित पिटूबाई असतील, मुळे सर असतील, आमचे चौरे साहेब असतील, विशालबाई असतील, जिल्हाध्यक्ष मान्य जगताप साहेब असतील, पवार साहेब असतील, सर्वच मान्यवर. खर तर प्रत्येकाचं नाव घ्यायला इथं खूप सारे आमचे मान्यवर गर्दी आहे. प्रत्येकाचं शब्दसुमनामध्ये स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की बाबा ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणलं की दणदाटण्याची निवडणूक, पैशावाल्याची निवडणूक. या पोराकडे बघितलं तर वाटतंय पोरग 28-29 वर्षाचं पोरग आहे. या पोराला भारतीय जनता पार्टीनं, म्हणजे जगातील सगळ्यात मोठी संघटना, पक्ष, ज्या पक्षाकडे आता इन्क्वायरी इतकी सुरू झाली की प्रत्येकाला वाटतंय भारतीय जनता पार्टीमध्ये आपला प्रवेश झाला पाहिजे, भारतीय जनता पार्टीमध्ये आपण गेलं पाहिजे. अशा या संघटनेमध्ये या 28-29 वर्षाच्या पोराला भारतीय जनता पार्टीनं तिकीट कसं काय दिलं? माझ्या मतदार बंधू भगिनींनो, मी माझा संघर्ष सांगतोय. मी अतिशय गरीब घरातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला घेणारा पोरगा आहे. माझा बाप या 13-14 गावामध्ये कडब्याचा व्यापार करतो. माझ्या बापाला प्रत्येक जण ओळखतोय. मनोहर शिंदे नाव आहे, शिंदे मामा म्हणून त्यांना सगळेजण ओळखतात. कडब्याचा व्यापार करत करत माझ्यासारख्या पोरला शिकवलं. 11वी 12वी तुळजापूरमध्ये झाले आणि शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये गेलो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एबीव्हीपीशी जोडलं गेलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जॉईन झालो.
एबीव्हीपीच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय झालो. एबीव्हीपी मध्ये काम करत असताना पुणे विद्यापीठाचा आंदोलन प्रमुख असेल, राष्ट्रीय कला मंच प्रमुख असेल, पुणे महानगराचा सहमंत्री असेल, पुणे विद्यापीठाचा 2 वर्ष विद्यापीठ शाखा अध्यक्ष म्हणून मी काम केलं. गेले 6-7 वर्ष झालं घरदार सोडून समाजासाठी सामाजिक कामाचा वसा घेऊन काम करतोय. पक्षानं माझ्या कामाची दखल घेत, पोचपावती घेत माझ्यासारख्या गावगाड्यातल्या एका मानवड्यामध्ये जन्माला आलेल्या पोराला या भारतीय जनता पार्टीचं आज काक्रंबा गटातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षानं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पदरात भरपूर काही टाकलंय. ज्या वेळेस विद्यार्थी चळवळीतून थांबलो, राजकारणामध्ये सक्रिय केलं, त्यावेळेस याच भारतीय जनता पार्टीनं युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. अतिशय इमानी इतबारीनं काम केलं. विद्यार्थ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, ज्या वेळेस पोलिसांची लाठीकाठी खाण्याची वेळ असेल त्यावेळेस या दयानंद शिंदेवर 17-18 गुन्हे पडले. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जेल भरलेला दयानंद शिंदे आहे. त्याच कामाची पोचपावती म्हणून आज दयानंद शिंदे स्टेजवर उभा आहे. त्यानंतर माझ्यासारख्या पोराला 28 वर्षाच्या पोराला फादरवाडीचा जिल्हा चिटणीस म्हणून दिलं आणि आज जिल्हा परिषदेचं तिकीटच दिलं. मी सर्वांना विनंती करालोय की मी कोणावर टीका करणार नाही. मी कामाचा माणूस आहे. मला पुढला विरोधक कोण आहे मला अजिबात माहित नाही, मी त्याला ओळखतही नाही, परंतु मी कामाचा माणूस आहे. वयाच्या 24व्या वर्षी मसला खुर्द गावामध्ये बिनविरोध माझ्या गावातल्या लोकांनी काढलं होतं. माझ्या मसल्याचा इतिहास प्रत्येकाला माहित आहे. पंचक्रोशीमध्ये फेमस असलेलं गाव आहे माझं मसला आणि त्या गावातून मी वयाच्या 24व्या वर्षी बिनविरोध निवडून आलोय. लोकांना माहित आहे काम करतोय, 24 तास झटतोय. कोरोनामध्ये जीवाची बाजी लावून कोरोनामध्ये स्वतः पीपी किट घालून लोकांचे मृतदेह जाळले, लोकांना खाऊ घातलंय, पिऊ घातलंय, रेशन किट वाटलेत. माझी तुम्हाला युट्यूबवर, गुगलवर, इंस्टाग्रामवर कुठेही दयानंद शिंदे सर्च करा, तुम्हाला कोरोनामध्ये केलेल्या कामाची प्रत्येक एक ना एक डिटेल माहिती होऊ शकते. मित्रांनो, ज्या वेळेस मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत होतो, मला एखाद्या तरी पेशंट कोरोनाच्या काळामध्ये जर मला पेशंटचा फोन आला की दादा आम्हाला ऍम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही, मी या अंगावर पीपी किट चढवून माझ्या 2 व्हीलरवर जे मला संघटनेने एक डिस्कवर दिली होती त्या डिस्कवरवर तो पेशंट बसवायचो आणि ससन असेल, एम असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्थापित केलेले कोविड सेंटरवर माणसं पोहोचवण्याचे काम केलंय. मी कामाचा माणूस आहे. ज्या वेळेस या गटातील ज्या महिलांना, ज्या माणसांना माझी गरज पडेल त्यावेळेस मध्यरात्री 3 असो, 2 वाजले असो, 4 वाजले असो फोन करा. हा तुमचा दयानंद तुमच्यासाठी अवेलेबल असेल, तुमच्यासाठी उपस्थित असेल. पडणाऱ्या प्रत्येक गरजेसाठी हा दयानंद शिंदे तुमच्यासाठी धावून येईल एवढं तुम्हाला आश्वस्त करतो. काही लोक असतील या सर्वांना मी नमन करून माझे राजकीय भाषण सुरुवात करत आहे. तसं पाहिलं तर आता बरेच सरकारच्या बऱ्याचशा योजना असतील किंवा सरकार काय काय करणार आहे त्या सर्व गोष्टी येथील मान्यवरांनी सांगितलेल्या आहेत. राहिला प्रश्न तर मी काय करणार आहे, जर मी निवडून आलो तर मी काय करणार आहे, तर तुम्हाला एक मी आश्वासन देतो. आश्वासन म्हणजे तुम्हाला एक गॅरंटी देतो की बाबा जर मी निवडून आलो तर जे वयस्कर लोक आहेत, जे आमच्या माता भगिनी आहेत, जे काही जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मी जीव तोडून मेहनत करेन. त्यांना कुठेही काही अडचण येऊ देणार नाही. आता महिलांसाठी बरंच लाडक्या बहिणीच्या काय त्यांच्या तक्रारी आहेत की बाबा आमचं लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत, हे येत नाहीत. मग तुम्ही काहीतरी निवेदन करा, ग्रामपंचायतीला जाता, काहीतरी कुणातरी बोलता, पण त्याच्यावरती काय ऍक्शन होत नाहीये. पण तुम्हाला या ठिकाणी मी एक आश्वासन देतो की बाबा जर निवडून आलो, जर सदस्यपद मला भेटलं तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मी स्वतः तुमच्या घरी येईन आणि तुमच्या अडचणी दूर करेन. मला पद भेटल्यानंतर कुठेही कुणाकडे म्हणजे हे करायची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट राहण्याकडे जाऊ शकतो किंवा मंत्रालयात जाऊन त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. राहिला प्रश्न तर विद्यार्थ्यांचा वगैरे, तर विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणासाठी जे काही अडचणी असतील, आता इतके दिवस मी म्हणजे राजकारणात याच्या अगोदर पुण्यात असताना बऱ्याच मुलांची कोण असतील, 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, किंवा बाबा आमची डिग्री झाली आम्हाला जॉब नाही तर काय करायचं. तर याच्यासाठी आम्ही खूप काम करत आलेलो आहे. म्हणजे मी त्यांना 10वी नंतर जॉबसाठी सुद्धा, 12वी नंतर जॉबसाठी सुद्धा, MPSC साठी मार्गदर्शन करत आलोय. आणि माझ्या या
मी गावापुरता मी त्या गोष्टी करत आलोय. जर मला जरी म्हणजे जर मी जर निवडून आलो तर माझ्या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र म्हणजे त्यांची मोठ बांधणं हा माझा मुख्य उद्देश आहे. हे कसं आहे माहिती आहे का, आपल्या मराठवाड्यामध्ये जर बघायला गेलं तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. म्हणजे दारूमुळं किंवा काही इतर गोष्टीमुळं मुलं शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्याच्यामुळे आपली प्रगती होत नाही. मला एक गोष्ट चांगली माहिती आहे की जर शिक्षण जर आपण शिकलो तरच आपल्या गावची, देशाची आणि पंचवर्षीय प्रगती होणार आहे. त्याच्यामुळं माझा मुख्य उद्देश हा शिक्षण हाच असणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दयानंद देखील अतिशय उच्च शिक्षित तरुण आहे आणि आम्ही सोबत एकत्र राहून अतिशय मजबूत बीजेपीची टीम आहे, यांच्यासोबत काम करू, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आता एक माझी थोडीशी पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझे वडील सोलापूरला असताना गावातील बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कोर्ट कचेरी असेल किंवा कुठले भांडणं असतील, काही लोकांचे संसार म्हणजे बाबा भांडणं असायचे किंवा मुलगी नांदत नाही, हे नांदत नाही, ते बरेचसे प्रश्न पप्पाकडे येऊन यायचे आणि पप्पाने ते एकदम असे तळमळीनं बरेच जणांचे संसार त्यांनी बसवलेले आहेत. बरेच लोकांचं त्यांनी म्हणजे काय घर बनवलं आहे. तर तेच कुठंतरी माझ्यावरती संस्कार झाले आणि मी आता चांगली नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी असून देखील कुठंतरी वाटायचं की बाबा पप्पांनी एवढं चांगलं गावासाठी केलं आहे, आपण तरी काहीतरी देणं लागतो. आणि त्या संस्कारामुळेच मी पण राजकारणाचा निर्णय घेतला. आता जरी मी पगार माझी 1 लाख रुपये असेल त्यातले बरेचसे पैसे मी विद्यार्थ्यावरती किंवा इतर म्हणजे मुलांसाठी खर्च करत आलोय. त्यामुळं कुठंतरी एक व्यापक स्वरूप भेटावं, त्यामुळे मी राजकारणाचा निर्णय घेतला आणि पक्षही एकदम मजबूत आहे, टीम पण चांगली मजबूत आहे. त्यामुळं लोकांना मी एक आश्वासन देतो की कुठेही काही अडचण येणार नाही. 24 तास मी तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. आणि राहिला प्रश्न तर महिलांचा वगैरे, तर त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की माझ्याकडे तुम्हाला सर्व माहिती आहे, वैभव कसा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, मुलांना देखील सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही मला कुठेही शंका न येता प्रचंड बहुमताने विजय करा. दयानंद देखील प्रचंड बहुमताने विजय करा. येणाऱ्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हा दोघा तरुणांना तुम्ही एक काम करण्याची संधी द्या. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. आज आपण सर्वजण एकत्रित यासाठी जमलेलो की जिल्हा परिषदच्या इलेक्शन लागले. ह्याच्या आधी नगरपालिकेचे इलेक्शन लागलं होतं आणि उत्साहानं एक कोण निघालता आईस्क्रीमचा, तुळजापूर रेस्टोरंट, तो बिघडून गेला. आता किलोज पर्यंत यायला लागलाय. तो किलोज पर्यंत येण्यावर आपण सगळ्यांनी ठरवलं तर चमका होणार आहे. कारण निक्का खासदार हा फक्त बोंबलतो, त्याला कामाचं काय येत नाही. फक्त बोंबलण्याशिवाय काम नाही. काम करणारे आपले राणदादा संपूर्ण तालुक्यासाठी नाही तर जिल्ह्यासाठी काम करत आहेत. करतात का नाहीत? तुमच्या गावामध्ये रामदादाच्या माध्यमातून काम आलेत का नाहीत? रामदादांनी युवकांना का निवडलंय का युवकांमध्ये पळण्याची जी शक्ती, कारण आमच्याकडे ऊर्जा असते ना, म्हणून दोन्ही उमेदवार युवक दिलेले आहेत. कारण येणाऱ्या काळामध्ये आता प्रशांत भाऊने सांगितलं होतं की तुमच्या भागाचा काय म्हणलं तुम्ही, भौगोलिक क्षेत्र असा आहे. पण ह्या दोघांच्या माध्यमातून आणि राणादादाच्या माध्यमातून दोन्ही तंड्याचं सरळ होईल एवढी मला खात्री आहे. कारण राणादादा एखादं काम हातात घेतल्यावर ते पूर्ण मन लावून करते. कारण तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून दिलं तर त्या कामाची हमी मी सुद्धा घेतो. तर ह्या 2 उमेदवारांचं नाव सुचवण्यासाठी मी तेवढाच कटिबद्ध होतो. तर गावात बैठक झाल्यानंतर सगळ्यांनी मला एक सांगितलं होतं की गेल्या वेळेस आमच्या गावातला उमेदवार असल्यावर आम्ही एकतर्फी मतदान केलं होतं. ह्यावेळेस बी एकतर्फी उमेदवाराचं वैभव माडेला तिकीट दिलं तर आम्ही सगळेजण गेल्यापेक्षा जास्त लीड देऊ. त्याच्यामुळं आम्ही शिफारस करून तुम्हाला काम करण्यासाठी तुमच्या गावातला उमेदवार दिलेला आहे. मग तुम्ही सहकार्य लीड देणार का नाही? मग तुम्ही म्हणा शाळा नाही तर. त्यामुळे आपण सर्वांच्या विनंतीला मान देऊन गावकऱ्याच्या मर्डे साहेब बरोबर आहे का नाही? तर आपणची पक्षावर आपल्या जे पक्षाने विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला सगळ्यांनी दोन्ही उमेदवार निवडून दिल्यानंतर माननीय आमदार राणादादाच्या माध्यमातून जेवढे बी तुम्हाला या भागातले कामं सुचवायचे ते पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सगळेजण
प्रयत्न करून तुमच्या गावाच्या विकासामध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न करू एवढं सांगतो. इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी त्यांना आश्वस्त करतो की येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपण जर मला प्रचंड बहुमताने विजय करून दिलं तर येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्हाला संविधान सभागृहाची मागणी पूर्ण करून देण्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला आश्वस्त करतो. प्रत्येक महिलांसाठी जे काही आता पिंटूबाई तुम्हाला सांगतील की आपल्या राणादादाने 20 कोटीचा उमेद मॉल उभा आपल्या तुळजापूरमध्ये उभा केलाय. फक्त महिलांचं सक्षमीकरण, महिलांना उद्योगामध्ये आणलं पाहिजे, महिलांनी उद्योग चालू केले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. यासाठी राणादादाने आपल्या महिलांसाठी 20 कोटीचा उमेद मॉल उभा केलाय.